जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथे असलेल्या प्रतिशिर्डी श्री साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त श्री साई पालखी मिरवणुकीसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। विविध आकर्षक देखावे, ढोल ताशांचा गजर आणि रंगीत आतिषबाजीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण म्हणजे साई पालखी, माऊली वाजंत्री, पिली वेशा पथक, साईबाबा चलचित्र, लेझिम पथक, वारकरी, राष्ट्रवीर संघाचे युद्धकला सादरीकरण, सटाणा ढोल, गोरिला चलचित्र, महाकाली पथक, लेझर शो तसेच विविध प्रकारची रंगीत आतिषबाजी होय। या सर्वांनी उपस्थित भाविकांचं लक्ष वेधून घेतलं। सगळे गेल्या 15 वर्षांपासून श्री ओम साईनाथ ट्रस्टच्या वतीनं हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातोय। ट्रस्टचे अध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक 24 चे नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम दरवर्षी भव्य स्वरूपात पार पडतो। साईनाथ मंदिराचा 15वा वर्धापन दिन आपण बघू। या ठिकाणी मिरवणूक आहे, साई पालखी आहे, पुन्हा एकदम जल्लोषामध्ये सर्व साई भक्त
यंदा देखील मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात श्री साई महाराजांच्या पालखीनं करण्यात आली. ही पालखी वंदे मातरम चौक, महाराणा प्रताप चौक, सावरकर चौक, तुळजाभवानी चौक, शिवाजी चौक आणि अचानक चौक या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली होती. मार्गातील विविध ठिकाणी भाविकांनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतलं. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत वातावरण भारावून गेलं होतं. दरम्यान अनेक मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित राहून साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलं. तसेच सर्व नाशिककरांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, प्रवीण तिदमे यांच्या वतीनं असं आवाहन करण्यात आलंय. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बंटी तिदमे, निलेश तिदमे, हेमंत कोठारी, नाना पाटील, संजय भालेराव, गजेंद्र मोहिते, राजेंद्र मोहिते, टोनी शिरवाडकर, सुमित कोष्टी, अमित आहेर, सुनील पवार, विक्रम भांबरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको.